एखाद्या वाहनाचा मोटार वाहन कायद्याप्रमाणे मालक कोण असतो? नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम 2 सबक्लॉज 30 मध्ये असे नमूद केलेले आहे की ज्या व्यक्तीच्या नावावर मोटार वाहन नोंदणीकृत आहे त्याला मालक मानले जाईल. तथापि जिथे एखादी व्यक्ती अल्पवयीन असेल त्या अल्पवयीन व्यक्तीच्या पालकाला मालक मानले जाईल. जेथे मोटार वाहन भाड्याने, खरेदी किंवा भाडेपट्ट्याने किंवा हायपोथिकेशनच्या कराराने दिलेले असेल त्या कराराखाली वाहन ताब्यात असलेल्या व्यक्तीला मालक मानले जाईल. माननीय सर्वोच्च न्यायालयाने असेही नमूद केलेले आहे की नुकसान भरपाईसाठी जी व्यक्ती RTO ऑफिसला कायदेशीर मालक असते त्याच व्यक्तीला जबाबदार धरले जाते. आणि हा न्याय निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने नवीन कुमार विरुद्ध विजय कुमार या केसमध्ये दिलेला आहे. त्यामुळे कोणतेही वाहन विक्री करीत असताना ते विक्री केल्यानंतर ताबडतोब खरेदी घेणाऱ्या व्यक्ती स्वतःच्या नावाने करण्यास सांगा. वाहनावर कर्जे असतील तर कर्जे फिटल्यानंतर ताबडतोब वाहन स्वतःच्या नावावर करण्यास समोरच्या व्यक्तीला सांगा.